मी काय म्हणते मंडळी, दिवसातून एकदा किंवा दोनदा चहा प्या, पण फक्कड असा चहा बनवून प्या जो दिवस तुमचा एकदम फ्रेश घालवेल। त्यासाठी काय केलेलं आहे, एक चहाचं भांडं घ्यायचं आहे। इकडे तुम्हाला फक्कड चहा बनवण्यासाठी दुधाचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे। इथे मी 2 पेले दूध टाकलेलं आहे आणि त्याच पेल्याने अर्धा पेला पाणी टाकलेलं आहे। तर इथे मी 3 माणसांसाठी साधारण चहा बनवत आहे। त्याकरता मी इथे 4 चमचे साखर घेतलेली आहे। अगदी योग्य प्रमाणात गोड असा हा चहा होतो। तर इथे 4 चमचे साखर आणि 3 चमचे इथे मी चहा पावडर घेतलेली आहे। इथे मी सोसायटी ची चहा पावडर वापरत आहे। तुम्ही कोणता चहा पावडर वापरता त्यावरती तुमचं चहाचं प्रमाण डिपेंड असणार आहे। तर बघा, आता चहा पावडर आणि साखर दुधामध्ये टाकून घ्यायची आहे। त्यानंतर एक तुकडाभर आलं घेतलेलं आहे, याची साल काढून घ्यायची आहे आणि एक काळी भोर अशी वेलची, काळ्या दाण्याची वेलची घेतलेली आहे, जी खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायची आहे। तर आता वेलची आपल्याला काय करायची आहे की उकळत्या चहामध्ये टाकून घ्यायची आहे। आता बघा, चहा छान उकळत आहे, त्याच्यामध्ये वेलची टाकायची आणि चहा एकदा ढवळून घ्यायचा आहे। तर त्यानंतर आपल्याला आल्याचं जे साल आहे मंडळी, ते काढून घ्यायचं आहे। तुम्हाला एक गोष्ट सांगते, मला एक आयुर्वेदिक डॉक्टरने सांगितलेली की आल्याचं साल जे आहे ना, नेहमी काढूनच आलं वापरायचं आहे चहामध्ये आणि ते कुटूनच टाकायचं आहे, किसूनही टाकायचं नाही। कारण की काय होतं की तुम्ही जर किसून आलं वापरलात किंवा सालीसकट वापरलात तर तुम्हाला ॲसिडिटीचं प्रमाण हे वाढतं। तर त्यामुळे आलं वापरताना नेहमी साल काढूनच आणि कुटूनच वापरा। तर आता हे कुटलेलं आलं बघा मी चहामध्ये टाकलेलं आहे आणि आता चहा चांगला हलवून घ्यायचा आहे। फक्त 3-4 मिनटं अजून उकळू द्यायचं, मग तुमचा एकदम फक्कड असा कडक कडक चहा हा रेडी होणार आहे। तर मंडळी, दिवसातून तुम्ही 7-8 वेळा चहा अजिबात पिऊ नका, एकदा किंवा दोनदाच प्या, पण एकदम असा छान कडक चहा बनवून प्या। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बघा, आता आपला चहा उकळून तयार झालेला आहे। आता आपल्याला फक्त हा गाळून घ्यायचा आहे। एक कप घ्यायचा, कपवरती आपल्याला गाळणी ठेवायची आहे आणि चहा जो आहे हा आपल्याला आता गाळून घ्यायचा आहे। तर बघा, आपला छान असा चहा रेडी झालेला आहे। तुम्ही असा चहा बनवा। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बघा, कडक कडक आपला चहा आता रेडी आहे। तुम्हीही बनवा, प्या आणि मस्त रहा। रेसिपी आवडली तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।